वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे, या टोळीचा मोरख्या आहे असं निरीक्षण बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने नोंदवलं आहे। त्यामुळे कराडचा पाया आणखी खोलात गेलाय। नेमकं कोर्टात काय घडलंय ते सगळं बघूया। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड यांनी आपण दोषी नसल्याचा आरोपीचा दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयात सादर केला होता। वकिलांच्या मार्फत हा अर्ज सादर केला होता आणि या अर्जावरती निर्णय देत म्हणजेच वाल्मिक कराडला दोषमुक्त का करण्यात येत नाही या संदर्भात कोर्टाने काही महत्त्वाचे निरीक्षणे नोंदवली आहेत। कोर्टाने नोंदवलेली ही निरीक्षणे नेमकी कोणती आहेत हे पाहूयात। कोर्टाने असं म्हणलंय की वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे। कराडने आवाजा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला होता। यासोबतच कोर्टाने असं म्हणलं की वाल्मिक कराडवर असलेल्या गुन्ह्यांचा कोर्टात उल्लेख करण्यात आलेला आहे। कराडवर एकूण 20 गुन्हे आहेत, त्यातील 7 गुन्हे मागच्या 10 वर्षाच्या काळातच घडलेले आहेत। वाल्मिक कराडासंदर्भात डिजिटल व्हिडिओमधून संपूर्ण पुराव्यांचा उल्लेख कोर्टात करण्यात आला। साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक, डिजिटल, वैज्ञानिक आणि न्यायवैद्यकीय पुराव्यांच्या आधारे वाल्मिक कराडच या टोळीचा मोरक्या असल्याचं कोर्टाने या ठिकाणी म्हटलंय। खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला म्हणून कराड आणि साथीदारांनी कट रचला आणि अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केली। 2 कोटीसाठी कराड आणि त्याच्या साथीदारांनी आवाजा एनर्जीजच्या अधिकाऱ्यांना धमक्या सुद्धा दिल्याचं कोर्टाने इथे म्हटलंय। कराडच्या निर्दोष मुक्तीची व्याप्ती मर्यादित आहे। खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणं आहेत, म्हणून आम्ही ही कराडची याचिका फेटाळत आहोत असं कोर्टाने म्हणलंय। साक्षीदारांचे जबाब, इलेक्ट्रॉनिकल, डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे वाल्मिक कराड प्राथमिकदृष्ट्या गुन्ह्यात सामील असल्याचंच दर्शवत आहेत, असे सगळे निरीक्षणं बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने नोंदवले आहेत। या निरीक्षणाच्या आधारे आता खटला पुढे चालू ठेवत आहोत असेही न्यायालयाने या ठिकाणी सांगितलंय। या खटल्याची प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। वाल्मिक कराड आणि संबंधित आरोपी हे बीडच्या जेलमध्ये आहेत। एकीकडे कोर्टाने निरीक्षण नोंदवलंय तर दुसरीकडे वाल्मिक कराडची 1000 कोटीची प्रॉपर्टी जप्त करा अशी मागणी सुद्धा रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी केली आहे। कराडकडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून, त्याची SIT नेमून चौकशी करावी आणि पार्टनरशिप कोणाकोणाची आहे हे लोकांना कळू द्या। तसेच महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचे नाव FIR मध्ये घ्या अशी देखील मागणी रोहित पवार यांनी केली आहे। रोहित पवार यांनी केलेली मागणी आणि कोर्टाने नोंदवलेले निरीक्षणं याच्यामुळे कराडच्या अडचणीत वाढ होणार हे मात्र क्लिअर आहे। एवढंच नाही तर त्याला जामीन मिळवणे देखील कठीण होणार आहे। डिजिटल एव्हिडन्स, फॉरेन्सिक पुरावे, वैज्ञानिक पुरावे, त्याचबरोबर साक्षीदारांचे जबाब हे कराडला पुरते अडकवणार आहेत। सध्या तरी असंच दिसतंय। याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा। या केसमध्ये आणि एकंदरच महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आमचे व्हिडिओ मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।